नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवरती. बघा, फार्मासिस्ट या पदाच्या अभ्यासक्रमामध्ये आपल्याला एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला पाहायला मिळतो, ज्यावरती परीक्षेमध्ये प्रश्नसुद्धा विचारले गेलेले आहेत. तो पॉईंट म्हणजे कोणता, तर लक्षात ठेवायचं इंडियन फार्माकोपिया. आता इंडियन फार्माकोपिया हा नेमका काय आहे, त्याचे एडिशन्स कधी कधी पब्लिश झाले, त्याचं जी काही पब्लिश करणारी बॉडी कोणती आहे याबाबतची इत्यंभूत माहिती ही जाणून घेण्यासाठी आजच्या या लेक्चरच्या माध्यमातून मी समोर आलेलो आहे. बघा, यूट्यूबवरती पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत लिंक शेअर करायला विसरायचं नाहीये. ठीक आहे, सुरुवात करूया आपण आपल्या या लेक्चरला. ठीक आहे, बघा, इंडियन फार्माकोपिया याचं हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला अगोदर इंग्रज कालखंडामध्ये जावं लागतं. 1864 मध्ये ब्रिटिश फार्माकोपिया त्या ब्रिटनमध्ये या ठिकाणी पब्लिश करण्यात आलेला होता आणि त्याच्यानंतर भारतामध्ये तो ऑफिशियली कधी आला तर लक्षात ठेवायचं 1885 मध्ये. ठीक आहे, 1885 मध्ये हा जो काही ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो काय करण्यात आलेला होता, लागू करण्यात आलेला होता. आता याची डेफिनेशन, फार्माकोपिया, व्हॉट इज मीन बाय फार्माकोपिया. फार्माकोपिया म्हणजे काय, तर एक असं रूल बुक आहे की त्या रूलच्या आधारे, म्हणजे जेव्हा जेव्हा आपल्याला या ठिकाणी मेडिसिन बनवण्याची प्रक्रिया आपण पाहतो, ते मेडिसिन बनवण्याच्या प्रक्रियेसाठी कोणते रूल आवश्यक आहेत हे सांगणारं रूल बुक जे आहे ते रूल बुक म्हणजेच या ठिकाणी फार्माकोपिया असतो. हा त्याचा प्रामुख्याने काय करायचा आहे, अर्थ घ्यायचा आहे. आणि मग भारतामध्ये जेव्हा सुरुवातीला औषधं बनवली जात होती तेव्हा ती मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी कशी होती, तर ही एक्सपिरियन्स बेस होती. म्हणजे जसं आपण ऐकत आलेलो आहे, जसा जसा अनुभव वाढत गेला तसं त्याच्यामध्ये या ठिकाणी एक्सपिरियन्स येत गेला. पण या ठिकाणी जर बघितलं तर फार्माकोपियाच्या आधारे काय केलं गेलं, तर फार्माकोपिया जेव्हा प्रसिद्ध केले गेले तेव्हा त्याच्यामध्ये वेगवेगळे रूल सांगितले गेले की याच व्यक्तीनं या ठिकाणी औषधं बनवण्याची त्याला परमिशन असेल, त्याच्याचकडे ती अथॉरिटी असेल, औषधं तयार करण्याचे त्याचे फॉर्म्युला काय असेल, कशा पद्धतीने वेगवेगळ्या औषधांचं जेव्हा कॉम्बिनेशन आपल्याला करायचं त्याचं प्रमाण काय असलं पाहिजे हे सांगणारं जे रूल बुक आहे ते म्हणजेच या ठिकाणी फार्माकोपिया आहे. आणि जो ब्रिटनमध्ये कधी आला होता तर 1864 मध्ये या ठिकाणी प्रसिद्ध झाला आणि हाच भारतामध्ये कधी लागू केला गेला तर 1885 मध्ये लागू केला गेलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आता हा जो काही ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो भारतामध्ये कधीपर्यंत राहिला, तर आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी 15 ऑगस्ट 1947 ला काय झालेला आहे, तर भारत स्वातंत्र्य झालेला आहे. आणि भारत स्वातंत्र्य होईपर्यंत सुद्धा हा ब्रिटिश गव्हर्नमेंटनं केलेलेच कायदे, ब्रिटिश गव्हर्नमेंटने केलेले रूलच आपल्या या भारतामध्ये काय होत होते, तर लागू केले जात होते. मग त्याच ब्रिटिश कालखंडामध्ये लागू झालेला जो काही ब्रिटिश फार्माकोपिया आहे तो भारतामध्ये लागू ठेवण्यात आला होता कधीपर्यंत, तर ऑब्विसली स्वातंत्र्यापर्यंत. स्वातंत्र्यानंतर लगेच आपल्या भारतामध्ये फार्माकोपिया आला का, तर नाही. इतर प्रश्न महत्त्वाचे होते त्याच्याकडे जास्त प्रमाणामध्ये सरकारनं लक्ष दिलं. आणि मग ही प्रोसेस जी आहे भारतामध्ये ब्रिटिश फार्माकोपिया लागू करण्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती कधी सुरू झाली होती, तर लक्षात ठेवायचं 1944 मध्ये, 1944 मध्ये ही प्रोसेस सुरू झाली होती. त्यामध्ये चोप्रा समिती या ठिकाणी स्थापन केली गेली, नंतर भोरे समिती आहे, या सगळ्या या ठिकाणी येत असताना आपल्याला माहिती आहे. आणि याच्यानंतर जर बघितलं तर 1948 मध्ये आपल्याकडे या ठिकाणी काय करण्यात आला होता, तर फार्मसी ऍक्ट सुद्धा आलेला होता. आणि याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं तर हा फार्माकोपिया आलेला आहे. म्हणजे फार्माकोपियाला जर आपल्याला कायदेशीर अधिष्ठान असेल, ज्याला आपण म्हणू या ठिकाणी कायदेशीर स्थान, कायदेशीर दर्जा कोणत्या कायद्यानुसार आहे, तर लक्षात ठेवायचं तो आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट. ठीक आहे, कधीचा आहे तर 1940चा आहे. ठीक आहे, याच्यानुसार याला कायदेशीर दर्जा प्रदान केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. तो पण पुढे, ठीक आहे, हा कधीचा, याला ड्रग ऍक्ट म्हटलं गेलं होतं, पण सुरुवातीला ड्रग ऍक्ट होतं, तो 1940 ला या ठिकाणी पारित झालेला आपल्याला पाहायला मिळतो. नंतर त्याचं नाव बदललेलं आहे. 1948 मध्ये भारत सरकारनं स्वतःचा कायदा केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. याला आपण काय म्हणतो, फार्मसी ऍक्ट. आणि या दोन कायद्यामध्ये फरक काय आहे, तर हा प्रोडक्टला या ठिकाणी कंट्रोल करतोय आणि हा प्रोफेशनला कंट्रोल करतोय. ठीक आहे, निर्मितीची प्रक्रिया जी असेल त्या संदर्भामध्ये या ठिकाणी नियम बनवण्याचं काम या कायद्यामध्ये आहे. आणि नियम बनवल्याच्या नंतर ते प्रोफेशन, म्हणजे जेव्हा औषधाचा अभ्यास कोण करेल त्याच्यामध्ये या ठिकाणी एज्युकेशन जे आहे, आपण एज्युकेशन रूल म्हणूया, ER ला रेग्युलेट करणारा कायदा म्हणजे हा या ठिकाणी 1948 आहे. अशा पद्धतीने एकंदरीत या ठिकाणी हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे. मग आता आपण लक्षात घेऊया की या ठिकाणी हा फार्माकोपिया काय आहे. ठीक आहे, तर बघा, मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इंट्रोडक्शन, ॲज पर द ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940, म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं की याला कायदेशीर अधिष्ठान कोणत्या कायद्यानुसार आहे,
तर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल हा आहे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940. द इंडियन फार्माकोपिया इज द लीगली, बरोबर, लीगल जे काही दर्जा आपण म्हणतो तो या ठिकाणी लीगली रिकॉग्नाइज बुक ऑफ स्टँडर्ड्स फॉर द क्वालिटी ऑफ ड्रग सबस्टन्सेस, ठीक आहे, अँड प्रिपरेशन इन्क्लूड देअर इन फॉर इंडिया. म्हणजे भारतामध्ये जे काही आपल्याला सबस्टेन्सेस आहे, म्हणजे या ठिकाणी जे काही फार्मास्युटिकल्स आहेत त्या फार्मास्युटिकल्सचे क्वालिटी कंट्रोल करण्यासाठीचे जे काही नियम आहेत ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्याची क्वालिटी असेल, त्याचं म्हणजे अथॉरिटी आपण म्हणूया या ठिकाणी, किंवा प्रिपरेशन्स आपण म्हणूया, म्हणजे तयार करण्याची जी प्रोसेस आहे ती पूर्णपणे कंट्रोल करणारा या ठिकाणी हा आपल्याला पाहायला मिळतोय. हा कायदा आणि त्याच्या अंतर्गत या ठिकाणी हे फार्माकोपिया आहे, ठीक आहे, इंडियन फार्माकोपिया. आता इथं जर बघितलं तर फार्माकोपिया पाहत असताना जर बघितलं अधिकृत मानक ग्रंथ, मी तुम्हाला आता सांगितलं की ऑफिशियल बुक ऑफ स्टँडर्ड्स, म्हणजे कशा पद्धतीनं औषधं बनवली गेली पाहिजेत, ती कोणत्या स्टँडर्ड्सनुसार, त्याच्यासाठी स्टँडर्ड्स काय असतील, कोणते नियम असतील, किती प्रमाणामध्ये औषधासाठी एखादा औषध बनवत असताना कोणता सबस्टन्स किती प्रमाणामध्ये वापरायचा याबाबतचे जे काही नियम आहेत ते या ठिकाणी, कारण सगळेच सबस्टन्स जर आपण जास्त प्रमाणामध्ये वापरले तर ते सगळेच या ठिकाणी आपल्या शरीरासाठी इथं चांगले असत नाहीयेत, हे सर्वांनाच परिचित आहे. मग जर ते कमी जास्त प्रमाणामध्ये होत असतील तर त्याची इफेक्टिव्हनेस कशी या ठिकाणी मेंटेन ठेवता येईल यासाठीचं रूल बुक जे आहे ते म्हणजे आपल्या या ठिकाणी फार्माकोपिया आपल्याला पाहायला मिळतो आहे. इथं जर बघितलं आता त्याचं उदाहरण, इफ कंपनी मेक अ पॅरासिटामॉल, बरोबर, पॅरासिटामॉल आपल्याला जनरली माहिती आहे, पॅरासिटामॉल 500 mg टॅबलेट, द IP डिफाइन्स एक्झॅक्टली व्हॉट दॅट टॅबलेट शुड कंटेन, बरोबर, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय या ठिकाणी किती प्रमाणामध्ये त्याचं प्रमाण आपल्याला काय करावं लागणार आहे तर निश्चित करावं लागणार आहे. त्याच्यानंतर हाऊ इट शुड बी टेस्टेड टू कन्फर्म इट आयडेंटिटी, म्हणजे याची या ठिकाणी आयडेंटिटी कन्फर्म करण्यासाठी याला टेस्ट करावं लागणार आहे, त्याची स्ट्रेंथ टेस्ट करावी लागणार आहे, आणि अँड व्हॉट लेवल ऑफ इम्प्युरिटीज इज ऍक्सेप्टेबल, म्हणजे याच्यामध्ये जे काही इम्प्युरिटीज जे असणार आहेत त्या किती प्रमाणामध्ये ऍक्सेप्टेबल आहेत. जर त्या जास्त प्रमाणामध्ये इम्प्युरिटीज जर याच्यामध्ये झाल्या तर शरीरासाठी धोकादायक ठरू शकतात. मग त्या सगळ्या इम्प्युरिटी या ठिकाणी टेस्ट केली जाईल, किती प्रमाणामध्ये ऍक्सेप्टेबल आहे, किती प्रमाणामध्ये ही या ठिकाणी किती असली पाहिजे तर 99% पर्यंत असली पाहिजे मिनिमम, आणि या ठिकाणी किती तर इथं मॅक्झिमम 101% पर्यंत हे गेलं पाहिजे. याच्यापेक्षा कमी नाही आणि याच्यापेक्षा जास्तही चालणार नाहीये, म्हणजे मॅक्झिमम या ठिकाणी 1% इम्प्युरिटी याच्यामध्ये ऍक्सेप्टेबल असणार आहे, हे प्रामुख्यानं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं आहे, ठीक आहे. हे झालं. आता याच्यानंतर जर बघितलं तर या ठिकाणी बघा, द अथॉरिटी हु पब्लिश द IP, म्हणजे कोणती अथॉरिटी अशी आहे की जी या इंडियन फार्माकोपिया जो आहे तो पब्लिश करणारी अथॉरिटी कोणती आहे, ठीक आहे. प्रकाशक कोण आहे, द IP इज पब्लिश बाय द इंडियन फार्माकोपिया कमिशन, ठीक आहे. लक्षात ठेवा, जेव्हा हा फार्माकोपिया फर्स्टली भारताची जी काही इंडियन फार्माकोपियाची फर्स्ट एडिशन आहे ती 1955 आलेली, म्हणजे 1955ला फर्स्ट एडिशन आलेली आहे. त्याच्यामध्ये वेळोवेळी बदल करून नवीन नवीन एडिशन्स आपल्याला पाहायला मिळतात, आणि रिसेंटली जी आहे ती 2022 ची आहे, ठीक आहे, 2022 ची, ठीक आहे. मग आता याच्यामध्ये मोनोग्राफ मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहेत. मोनोग्राफ वरती प्रश्न विचारले जाऊ शकतात की रिसेंटली 2022 चा जो काही फार्माकोपियाची एडिशन आहे त्याच्यामध्ये एकूण किती मोनोग्राफ आहेत, तर त्याच्यावरती प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो, तो तुम्हाला पुढे सांगतोच, ठीक आहे. मग इथं काय म्हटलं की या ठिकाणी इंडियन फार्माकोपिया कमिशन, आता याची जर स्थापना बघितली साधारणतः कधीची आहे तर 1956ला हा इस्टॅब्लिश झालेला आहे, पण स्वतंत्ररित्या जर बघितलं या ठिकाणी आपल्याला तो 2019 मध्ये या ठिकाणी कार्यरत झालेला पाहायला मिळतो आहे. हे तुम्हाला काय करता येईल, लक्षात ठेवता येईल, ठीक आहे. आता इथं जर बघितलं, आणि हा जो काही फार्माकोपिया कमिशन बरं का, इंडियन फार्माकोपिया कमिशन ह्याला पब्लिश करतं, आणि हे फार्माकोपिया कमिशन कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असतं तर लक्षात ठेवायचं, बिहाफ ऑफ द मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर, या म्हणजे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारा हा जो काही इंडियन फार्माकोपिया कमिशन जे आहे याच्या अंतर्गत हा या ठिकाणी काय केला जातो तर हा इंडियन फार्माकोपिया पब्लिश केला जात असतो, त्याच्याकरती अथॉरिटी असते, ठीक आहे. द IPC इज अन ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन हु प्रायमरी मिशन इट is to set and regularly update these drug standards, म्हणजे हे जे काही फार्माकोपियामध्ये प्रसिद्ध केले गेलेले इन्क्लूड केले गेलेले जे काही ड्रग रूल आहेत, ठीक आहे, स्टँडर्ड्स आहेत, ते स्टँडर्ड अपडेट करण्याचं काम
कोणाकडे असतं तर लक्षात ठेवायचं या IPC कडे म्हणजे इंडियन फार्माकोपिया कमिशनकडे असलेलं आपल्याला पाहायला मिळतं आणि ते अपडेट करून ते पुन्हा या ठिकाणी काय केले जातात फार्माकोपियामध्ये इन्क्लूड केले जातात आणि त्याला मग वेगवेगळ्या या ठिकाणी पुरवण्या लावल्या जात असतात ठीक आहे शेड्यूल्स लावले जात असतात ठीक आहे द IPC लॅबोरेटरी इज लोकेटेड इन गाझियाबाद उत्तर प्रदेश लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न याला IMP करायचा आहे की IPC इंडियन फार्माकोपिया कमिशनची लॅबोरेटरी कोणत्या ठिकाणी कार्यरत आहे असा एक प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल तर इंडियन फार्माकोपिया लॅबोरेटरी जी आहे ती उत्तर प्रदेश मधील गाझियाबाद या ठिकाणी लोकेटेड असलेली आपल्याला पाहायला मिळते आहे हे प्रामुख्याने इथं काय करणं गरजेचं आहे लक्षात ठेवायचं याच्यावरती तुम्हाला प्रश्न येणं अपेक्षित आहे अपेक्षितच आहे हे प्रामुख्याने लक्षात ठेवा ठीक आहे आता लीगल स्टेटस इज द IP लीगली बिल्डिंग ठीक आहे बाइंडिंग म्हणतो आपण ठीक आहे तर कायदेशीर दर्जा कशानुसार आहे मी तुम्हाला सांगितलं अगोदरच की या जे काही IP आहे इंडियन फार्माकोपिया जो आहे याला लीगली बाइंडिंग कशाच्या माध्यमातून आहे तर 1940 चा जो ऍक्ट आहे कोणता ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट याच्यानुसार याला काय आहे तर या ठिकाणी कायदेशीर दर्जा प्राप्त असलेला आपल्याला पाहायला मिळतोय ठीक आहे असं डायरेक्टली हा फार्माकोपिया प्रसिद्ध नाहीये हे लीगल डॉक्युमेंट असतं ठीक आहे तुम्हाला मी अगोदरच सांगितलं की लीगल रूल बुक कायदेशीर या ठिकाणी नियमांचं पुस्तक आपण त्याला या ठिकाणी म्हणू शकतो अशा पद्धतीने काय आहे तर हे लीगल स्टेटस म्हणजे लीगल स्टेटस कशाच्या माध्यमातून मिळालंय तर या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 नुसार तो आपण कायदा बॅच मध्ये डिटेल पाहिलेला आहे ठीक आहे मग बघा येस ऍब्सोल्युटली इज द IP इज नॉट जस्ट अ रेफरन्स गाईड हे काही फक्त रेफरन्स गाईड नाही की फक्त याचा आधार घेऊन आपण आपल्या पद्धतीने औषध बनवूया नाही याच्याच आधारे याच्यामध्ये जे दिलेले नियम आहेत त्या नियमांच्याच आधारे आपल्याला औषधं बनवावी लागतात औषधं साठवावी लागतात औषधं प्रिझर्व्ह करावी लागतात त्याचे नियमाचा या ठिकाणी हा काय आहे तर पुस्तक असलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि त्याला कायदेशीर दर्जा जो आहे या ठिकाणी याच्यामध्ये पाहायला मिळतोय या 1940च्या 1940च्या कायद्यामध्ये ठीक आहे जर या रूल बुकचं जर या ठिकाणी इम्प्लिमेंटेशन व्यवस्थित पद्धतीने झालं नाही किंवा एखाद्या आपलं जे काही औषध आहे ड्रग आहे ते बनवत असताना या रूल बुकचा वापर केला गेला नाही तर निश्चितपणे या कायद्याचा भंग मानला जातो आणि या कायद्यानुसार काय केलं जातं तर ती शिक्षा ठोठावली जात असते म्हणजे ती शिक्षा जी आहे ती कॅशमध्ये असू शकते आणि त्यासाठी इतर दंड सुद्धा इथं या ठिकाणी असणार आहेत ठीक आहे चला मग बघा आता डेफिनेशन आता सांगितलं की फार्माकोपिया इज एन बुक ऑफ डिस्क्राइब ड्रग केमिकल अँड मेडिसिनल प्रिपरेशन्स स्पेशली one issue by an officially recognized authority and serve is an standard ठीक आहे म्हणजे एका गव्हर्नमेंट अथॉरिटी कडून प्रसिद्ध केले जाणारे या ठिकाणी काय आहे ते रूल बुक आहेत ठीक आहे लक्षात घ्या त्याच्यानंतर बघा याला फार्माकोपिया इज एन ऑफिशियल बुक आहे हे कसं आहे ऑफिशियल आहे पब्लिश कोण करतंय तर मिनिस्ट्री ऑफ फॅमिली अँड हेल्थ वेलफेअर ठीक आहे म्हणजे याच्या अंतर्गत कार्य करत असणारी जी बॉडी आहे त्याला आपण काय म्हणलंय IPC इंडियन फार्माकोपिया कमिशन ठीक आहे याच्या अंतर्गत काय केलं जातंय तर हे बुक ऑफ पब्लिश केलं जात असतं याच्या एडिशन्स या ठिकाणी पब्लिश केले जात असतात आणि याचं जे काही हेड ऑफिस आहे ते कुठे इंडियन फार्माकोपिया कमिशनचं तर सिच्युएटेड इन गाझियाबाद उत्तर प्रदेश ठीक आहे हे आता सांगितल्याप्रमाणे ठीक आहे मग आता याच्या जे काही एडिशन्स आहेत इंडियन फार्माकोपिया मी तुम्हाला आता सांगितलं की याची सुरुवात जी आहे ती सुरुवात प्रामुख्याने कधी झालेली होती तर 1944 मध्ये 1944 मध्येच खऱ्या अर्थाने याची प्रक्रिया सुरू झालेली होती पण लक्षात ठेवा द इंडियन फार्माकोपिया लिस्ट 1946 वॉज प्रिपेअर बाय द डिपार्टमेंट ऑफ हेल्थ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ठीक आहे तेव्हाच ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या अंतर्गत या ठिकाणी याची प्रोसेस पुढे सुरू झालेली पाहायला मिळते त्याच्यानंतर बघा द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कॉन्स्टिट्यूटेड अ परमनंट इंडियन फार्माकोपिया कमिटी ठीक आहे एक समिती स्थापन करण्यात आली होती कोणाच्या अध्यक्षतेखाली तर लक्षात ठेवायचं कर्नल आर्यन चोप्रा जे यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी ही कमिटी स्थापन करण्यात आली होती कधी रे तर लक्षात ठेवायचं 1948 मध्ये आणि मग आफ्टर इंडिपेंडन्स म्हणजे भारताच्या स्वातंत्र्यानंतर 1948 मध्ये इंडियन फार्माकोपिया वॉज मेड ऑफिशियल इन इंडिया म्हणजे याला ऑफिशियली कधी इथं कॉन्स्टिट्यूट करण्यात आलं तर 1948च्या नंतर इथं बघा 1948 मध्ये आपल्याला माहिती आहे या ठिकाणी एक कायदा आलेला होता फार्मसी ऍक्ट जो एज्युकेशनला रेग्युलेट करत होता प्रोफेशनला रेग्युलेट करत होता ठीक आहे मग अशा पद्धतीने ठिकाणी याचं एक आपल्याला बॅकग्राऊंड म्हणता येईल ठीक आहे मग आता हे फर्स्ट टाइम कधी आलं ठीक आहे फर्स्ट टाइम कधी आलं तर लक्षात ठेवायचं की फर्स्ट एडिशन जी आहे ती आली 1955 मध्ये
ठीक आहे, 55 मध्ये काय झाली, या ठिकाणी ही फर्स्ट एडिशन काय पब्लिश करण्यात आली आणि त्याला सप्लिमेंट कधी जोडलं गेलं तर या ठिकाणी 1960 मध्ये. मग याची या ठिकाणी फीचर्स काय होती तर बघा, कव्हर्स 986 मोनोग्राफ्स, म्हणजे जेव्हा फर्स्ट एडिशन होती तेव्हा त्याच्यामध्ये मोनोग्राफची संख्या किती होती तर 986. लक्षात ठेवायचं, याच्यावरती प्रश्न याला IMP करून ठेवायचंय की पहिल्या एडिशन मध्ये मोनोग्राफची संख्या किती होती तर या ठिकाणी 986 मोनोग्राफ त्यावेळी होते. द टायटल ऑफ मोनोग्राफ इज अ लॅटिन लँग्वेज, म्हणजे मोनोग्राफचे टायटल जे होते ते लॅटिन लँग्वेज मध्ये या ठिकाणी होते आणि वेट अँड मेजर इन मेट्रिक सिस्टीम, बरोबर. त्याचं जे काही वेट होतं आणि त्याचे जे काही मेजरमेंट्स होते ते सगळे कशामध्ये होते, मेट्रिक सिस्टीम मध्ये असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि मोनोग्राफ साठी कोणती लँग्वेज वापरली होती तर लॅटिन. ठीक आहे, आणि यावेळी अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवायचं, चेअरपर्सनशिप कोणाकडे होती तर डॉक्टर BN घोष. डॉक्टर BN घोष हे पहिल्या वेळी या ठिकाणी काय होते, अध्यक्ष होते. त्याच्यानंतर सेकंड एडिशन आलं ते म्हणजे 1966, 1966 मध्ये सेकंड एडिशन आलं, त्याला सप्लिमेंट जे जोडलं गेलं तर 1975 मध्ये. 1975 मध्ये सेकंड एडिशनला काय जोडलेलं आहे, सप्लिमेंट जोडलेलं आहे. मग याची काय या ठिकाणी फीचर्स आहेत, द टायटल ऑफ मोनोग्राफ इज लॅटिन लँग्वेज टू इंग्लिश, म्हणजे आता इंग्लिश मध्ये या ठिकाणी काय झालेली होती तर ही टायटल जी आहेत ही पब्लिश करायला सुरुवात झालेली होती. नेम ऑफ ड्रग फर्स्ट केम, ड्रगचं नेम आहे ते पहिल्यांदा येणार होतं. त्याच्यानंतर न्यूली अनालिटिकल टेक्निक वॉज ऍडेड, म्हणजे नवीन ज्या काही अनालिटिकल टेक्निक आहेत त्याच्यामध्ये काय करण्यात आल्या होत्या, ऍड करण्यात आलेल्या होत्या. आणि यावेळेचे अध्यक्ष होते ते म्हणजे लक्षात ठेवायचं मुखर्जी, डॉक्टर B मुखर्जी हे यावेळी या ठिकाणी सेकंड एडिशनच्या वेळी अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यानंतर थर्ड एडिशन आली. ठीक आहे, 1985 मध्ये, 1985 मध्ये थर्ड एडिशन आली आणि याच्यावेळी याच्यामध्ये 2 सप्लिमेंट जोडल्या गेलेल्या पाहायला मिळतात. पहिली होती 1989 मध्ये, 1989 मध्ये, आणि दुसरी जी होती 1991 मध्ये, 1991 मध्ये दुसरी सप्लिमेंट या थर्ड एडिशनला जोडली गेली. मग याची या ठिकाणी काय वैशिष्ट्य आहेत तर बघा, डिसोल्युशन हॅज बीन ऍडेड. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, मायक्रोबायल लिमिट टेस्ट प्रिस्क्राइब फॉर लिक्विड प्रिपरेशन. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं फिमेल म्हणजे त्या आपण म्हणतोय फोटोमेट्री, इलेक्ट्रो पोरोसिस, त्याच्यानंतर या ठिकाणी फ्लोरोमेट्री, आणि हे सगळे काय करण्यात आले होते इथं ऍड करण्यात आले होते. आणि यावेळी अध्यक्ष जर बघितलं तर या ठिकाणी कोण होते, नित्यानंद, डॉक्टर नित्यानंद याचे अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, ही झाली या ठिकाणी थर्ड एडिशन. फोर्थ एडिशन जर बघितली तर कधी आलेली आहे तर 1996 मध्ये. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि याला सप्लिमेंट ज्या जोडल्या गेल्या त्या 2000 या वर्षामध्ये, त्याच्यानंतर 2002 आणि 2005 अशा 3 सप्लिमेंट या 1996च्या फोर्थ एडिशनला या ठिकाणी जोडल्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, मग इथं जर बघितलं तर इथं प्रामुख्यानं हा इथं फर्स्ट टाइम इथं डिजिटलायझेशन झालेलं होतं भारतामध्ये. ठीक आहे, आणि डिजिटलायझेशनचा वापर या ठिकाणी केला गेला, त्यामध्ये कॉम्प्युटर जनरेटेड फॉर्म्युला वॉज यूज. ठीक आहे, म्हणजे कॉम्प्युटरने जनरेट केलेला फॉर्म्युला या ठिकाणी काय केला गेला, वापरला गेलेला आहे. IR अँड UV स्पेक्ट्रो फोटोमेट्री टेस्ट वॉज ऍडेड. याला आपण काय म्हणतोय, आय आणि UV जे आहेत या ठिकाणी ऍड केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. कंटेंट म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर कंटेंट काय काय त्याच्यामध्ये 1149 मोनोग्राफ अँड 1149 मोनोग्राफ अँड याच्यामध्ये काय आहेत तर 123 अपेंडिसेस आपण या ठिकाणी काय केलेत पाहायला मिळतात. ठीक आहे, आणि यावेळी नित्यानंद, डॉक्टर नित्यानंद हेच या ठिकाणी सुद्धा अध्यक्ष असलेले पाहायला मिळतात. त्याच्यानंतर आहे लक्षात ठेवा फिफ्थ एडिशन जी 2007 मध्ये आहे. ठीक आहे, 2007 मध्ये आहे. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी सप्लिमेंट जोडली गेली 2008 मध्ये एकच. याच्यामध्ये व्हॉल्यूम 1 कंटेन जनरल नोटीस स्ट्रक्चर ऑफ IPC, म्हणजे याच्यामध्ये स्ट्रक्चर ऑफ IPC वगैरे या ठिकाणी जोडलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे जनरल नोटीसच्या फॉर्म मध्ये. त्याच्यानंतर या ठिकाणी व्हॉल्यूम 3 कंटेन जनरल मोनोग्राफ. ठीक आहे, या ठिकाणी जो काही 3 व्हॉल्यूम याच्यामध्ये होते आणि तिथं या ठिकाणी काय सांगितलं होतं, जो व्हॉल्यूम 1 आहे त्याच्यामध्ये जनरली या ठिकाणी नोटीस जोडली गेली, नंतर या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ IPC जोडलं गेलं, आणि व्हॉल्यूम 3 मध्ये कंटेंट जनरल मोनोग्राफ. मोनोग्राफचं जे काही डिस्क्रिप्शन आहे ते या थर्ड व्हॉल्यूम मध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. यावेळी सुद्धा डॉक्टर नित्यानंद हेच याचे अध्यक्ष असलेले या ठिकाणी चेअरपर्सन असलेले पाहायला मिळतात. ठीक आहे, नंतर आहे लक्षात ठेवायचं 6th एडिशन 2010 ची. ठीक आहे, याच्यामध्ये सुद्धा 3 व्हॉल्यूम होते. 2012ला एक सप्लिमेंट जोडलं गेलं. ठीक आहे, आणि याची वैशिष्ट्ये काय, प्रोडक्ट ऑफ बायोटेक्नॉलॉजी
हर्बल प्रोडक्ट्स वॉज ॲडेड. म्हणजे लक्षात ठेवा, इथं तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की जे काही प्रोडक्ट्स आहेत, बायोटेक्नॉलॉजिकल प्रोडक्ट असतील किंवा हर्बल प्रोडक्ट असतील, हे फार्माकोपियामध्ये कोणत्या एडिशननं ऍड केले गेले. तर लक्षात ठेवायचं ही 6 एडिशन आहे 2010ची. ठीक आहे, हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, चला. आणि यावेळी होते गुलाम नबी आझाद, यावेळी या ठिकाणी अध्यक्ष असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे 7th एडिशन 2014ची 7th एडिशन. याच्यामध्ये 4 व्हॉल्यूम होते आणि 2 सप्लिमेंट जोडल्या गेलेल्या आहेत. ठीक आहे, 2015ला एक आणि दुसरी 2016ला एक. ठीक आहे, त्याच्यामध्ये कंटेंट जर बघितलं तर मोनोग्राफची संख्या किती आहे बघा. ठीक आहे, 2548 मोनोग्राफ यावेळी अस्तित्वात असलेले आपल्याला पाहायला मिळतात. ठीक आहे, 19 न्यू रेडिओ फार्मास्युटिकल मोनोग्राफ वॉज ॲडेड अमॉंग दिस 577 न्यू. ठीक आहे, हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे 19 नवीन रेडिओ फार्मास्युटिकल मोनोग्राफ हे नव्याने ऍड केले गेले, फक्त रेडिओ फार्मास्युटिकल. आणि नवीन किती होते तर 577 याच्यामध्ये नवीन ऍड केले गेलेले इथं पाहायला मिळतात. आणि यावेळी सुद्धा अध्यक्ष कोण होतं, डॉक्टर गुलाम नबी आझाद. ठीक आहे, त्याच्यानंतर जर बघितलं आपल्याला 8 एडिशन आहे, याच्यामध्ये सुद्धा 4 व्हॉल्यूम आहेत. नंतर या ठिकाणी 2019 आणि 2021 मध्ये प्रामुख्याने काय करण्यात आलं होतं तर या ठिकाणी याला सप्लिमेंट जोडल्या गेलेल्या पाहायला मिळतात. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर या ठिकाणी काय केलं गेलेलं आहे बघा, जनरल केमिकल टेस्ट अँड TLC इलिमिनेटेड. ठीक आहे, त्याच्यानंतर मोस्ट स्पेसिफिक टेस्ट लाईक IR UV स्पेक्ट्रोफोटोमीटर त्याच्यानंतर वॉज ॲडेड. हे सगळं काय केलं याच्यामध्ये ऍड केलं. आणि पायरोजन टेस्ट रिप्लेस बाय बॅक्टेरियल एंडोटॉक्सिन टेस्ट. म्हणजे या ठिकाणी पायरोजन टेस्टने याला या ठिकाणी काय केलंय तर हे तुम्हाला माहिती आहे की रिप्लेस केलं पाहायला मिळतंय. ठीक आहे, 9th एडिशन जी आहे 2022 मध्ये जर बघितली तर ती तुम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी लॉन्च इन 1 जुलै 2022 ॲट विज्ञान भवन. म्हणजे विज्ञान भवन जे नवी दिल्लीमध्ये आहे त्याचे त्या दिवशी म्हणजे 1 जुलै 2022 रोजी या ठिकाणी काय पब्लिश केली गेली. त्याच्यानंतर या ठिकाणी 92 न्यू मोनोग्राफ म्हणजे याच्यामध्ये नवीन 92 मोनोग्राफ इन्क्लूड केले गेले होते. त्याच्यामध्ये जर बघितलं तर 60 हे केमिकल होते आणि 21 विटॅमिन्स, मिनरल्स, अॅमिनो ऍसिड्स, फॅटी ऍसिड्स इत्यादी या ठिकाणी काय केले होते याच्यामध्ये नवीन ऍड केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दिस हॅज लीड टू द टोटल नंबर ऑफ मोनोग्राफ. किती मोनोग्राफ आहेत तर 3152 एवढे या ठिकाणी मोनोग्राफ काय करण्यात आले आहेत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. इन द करंट एडिशन ऑफ IP म्हणजे IPच्या करंट एडिशन मध्ये एकूण किती मोनोग्राफ आहेत अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. तर याला सुद्धा IMP करायचं आहे, याच्यावरती 100% इथं तरी प्रश्न विचारला जाईल किंवा ही डेट तुम्हाला विचारली जाऊ शकते. आणि किती नवीन ऍड केले गेले तर नवीन 92 एवढे मोनोग्राफ याच्यामध्ये ऍड केले गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. हे प्रामुख्याने काय करायचं लक्षात ठेवायचं आहे याच्यावरती. आणि यावेळी मुख्य कोण होतं मनसुख मांडवीय हे या ठिकाणी याचे अध्यक्ष. ठीक आहे, हे प्रामुख्याने लक्षात ठेवायचं आहे. 9th लक्षात ठेवा 2022 मध्ये हे आलेले लक्षात येऊन जातील असे हे काय झाले तर इथं इंडियन फार्माकोपियाच्या एडिशन्स आहेत. एकूण किती एडिशन्स आहेत तर लक्षात ठेवा 9 एडिशन असलेले आपल्याला पाहायला मिळतात. हा सुद्धा प्रश्न एकूण या ठिकाणी आतापर्यंत किती इंडियन फार्माकोपियाच्या किती एडिशन्स पब्लिश झाल्या तर 9 एडिशन पब्लिश झाल्या. 9th एडिशन कधी पब्लिश झाली तर या ठिकाणी 1 जुलै 2022 रोजी पब्लिश झाली. 9व्या एडिशनचे अध्यक्ष कोण, त्याच्यानंतर या ठिकाणी नवीन याच्यामध्ये काय काय किती मोनोग्राफ ऍड केलेले आहेत आणि फायनली आज घडीला करंट मोनोग्राफचं टोटल नंबर किती आहे तर लक्षात ठेवायचं या ठिकाणी 3152 एवढी या ठिकाणी इथं मोनोग्राफचा नंबर असलेला पाहायला मिळतो आहे. प्रश्न इथं विचारले जातील. प्रामुख्याने सर्वाधिक प्रश्न विचारणारा पोर्शन हाच आहे. ठीक आहे, फार्माकोपियावरती जर प्रश्न आला तर मला वाटतं इथं या घटकावरती प्रश्न यायला पाहिजे. ठीक आहे, चला अशा पद्धतीने या ठिकाणी हे इंडियन फार्माकोपी या आपल्याला पाहायला मिळतो. शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याच्यानंतर आपण ब्रिटिश फार्माकोपिया जो आहे तो व्यवस्थित पद्धतीने बॅच मध्ये समजून घेऊया. ठीक आहे, इथं जे काही वेगवेगळ्या महानगरपालिकांच्या जाहिरात प्रसिद्ध होत आहेत आणि त्याच्यामध्ये फार्मासिस्ट पदाच्या संदर्भामध्ये जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी काय पाहायला मिळतंय तर हे पूर्ण माहिती पाहायला म्हणजे ह्या पद येताना पाहायला मिळतात. ठीक आहे, फार्मसीचे वेगवेगळ्या
महानगरपालिकांमध्ये अलीकडेच ठाणे महानगरपालिकेची आलेली आहे, DMAR आहे, त्याचबरोबरीनं इतर महानगरपालिका ज्या असणार आहेत त्यामध्ये सुद्धा फार्मासिस्टची या ठिकाणी जागा येणारच आहेत आणि त्यामुळं इथं तयारीला सुरुवात ठेवायची आहे, व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करायचा आहे आणि जर वाटलं की बॅच जॉईन करायची तर आपल्या उत्कर्ष इन्स्टिट्यूटच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती बॅच सुद्धा अवेलेबल आहे विथ नोट्स विथ टेस्ट सिरीज. ठीक आहे, नोट्स तुम्हाला डेमो फॉर्ममध्ये अगोदर तुम्ही ॲप डाउनलोड करून घ्या, ॲपमध्ये तुम्हाला फ्री लेक्चर काही अपलोड केलेले आहेत ते अगोदर बघून घ्या आणि मगच तुम्हाला काय करता येईल या ठिकाणी हे पाहता येईल. अगोदर वाटलं की या ठिकाणी टीचिंग व्यवस्थित पद्धतीने आहे तरच तुम्ही काय करू शकता, जॉईन करून घेऊ शकता. हे इथं काय करायचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. चालेल. सो आजच्या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम देतो. जर बॅच जॉईन करायची असेल तर उत्कर्ष इन्स्टिट्यूटचं ॲप डाउनलोड करायचं प्ले स्टोअरवरून, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी काही शंका असेल 97 93 92 41 41 या नंबरवरती संपर्क साधायचा आहे. ठीक आहे. चला मग आजच्या या सेशनच्या माध्यमातून या ठिकाणी सेवेला विराम. थँक्यू सो मच. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. थँक्यू सो मच.